पेट्रोलमध्ये इथेनॉल, डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल, एकटा सीएनजी कसा सोडणार? सरकारला आता सीएनजी मध्ये सुद्धा ब्लेंडिंग करायची आहे. सीएनजी मध्ये बायोगॅस मिक्स केला जाणार आहे. निर्मला सीतारामन यांनी बायो सीएनजी ब्लेंडिंगचे धोरण आणले आहे. आधीच पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करून लोकांच्या गाड्या खराब होत आहेत. डिझेलमध्ये सुद्धा इथेनॉलचाच एक अंश आयसोब्युटेनॉल मिक्स करून टाटाच्या अल्ट्रॉजवर त्याची टेस्टिंग सुरू आहे. त्यात एकमेव पर्याय उरला होता तो म्हणजे सीएनजी, ज्याने गाडी चालवणे परवडणारे होते. पण सरकारला वाटलं असावं सीएनजी वाल्यांनी कोणता वेगळा टॅक्स भरला. सांगितलं जातं या ब्लेंडिंगमुळे सीएनजी स्वस्त होईल, प्रदूषणात घट होईल. पण जे पेट्रोल आणि इथेनॉलच्या ब्लेंडिंग नंतर नाही झाले ते आता होण्याच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणे म्हणजे असो. पण या ब्लेंडिंगमुळे गाड्यांचा मायलेज कमी होईल, पॉवर ड्रॉप होईल. शिवाय सीएनजी साठी बनलेलं इंजिन बायोगॅस साठी कसं काम करेल? आता गाडी घ्यायची म्हटलं तर इलेक्ट्रिक कार महाग, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स, डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल मिक्स आणि आता सीएनजी मध्ये सुद्धा बायोगॅस मिक्स. तर मग गाडी घ्यायची की मग सायकलचाच पर्याय निवडायचा? तुमचं तुम्ही ठरवा.